महत्वाची घडामोड दिशा सालियान मृत्यू प्रकरणात एक नवा ट्विस्ट आलाय। दिशा सालियान मृत्यू प्रकरणात एक घातपात नसल्याचं एसआयटीचं प्रतिज्ञापत्र समोर येत आहे। या प्रकरणातील आरोप निराधार आहेत। एसआयटीच्या प्रतिज्ञापत्रात हा उल्लेख करण्यात आलाय। महायुती सरकारनंच ही एसआयटी स्थापन केलेली होती आणि आज एसआयटीकडून आता हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलेले आहे। सतीश सालियान यांची याचिका योग्य नाही, ती फेटाळावी असं मुंबई पोलिसांनी म्हटलंय। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडनं। कृष्णा, एसआयटीचं हे प्रतिज्ञापत्र नेमकं काय म्हणतंय? श्रुती, खरं तर या सगळ्या प्रकरणात आतापर्यंत अनेक खुलासे मागच्या 2-3 वर्षामध्ये झालेले आहेत। मात्र आधीचा जो क्लोजर रिपोर्ट होता त्या क्लोजर रिपोर्टमध्ये दिशा सालियांचा कुठेही घातपात झालेला नाहीये, तिच्यावरती कुठल्याही लैंगिक अत्याचाराच्या खाणाखुणा नाहीयेत असं क्लोजर रिपोर्टमध्ये म्हटलेलं होतं। मात्र प्रतीक्षा होती ती म्हणजे महायुती सरकारनं म्हणजेच या देवेंद्र फडणवीस यांनी जी काही गृहमंत्री असताना जी काही एसआयटी स्थापन केलेली होती त्या एसआयटीच्या माध्यमातून कसा तपास होतोय आणि याच एसआयटीतले मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी हायकोर्टामध्ये काल एक प्रतिज्ञापत्र दाखल केलंय, ज्यामध्ये या सगळ्या प्रकरणात होत असलेले आरोप हे पूर्णपणे निराधार आहेत। दिशा सालियांच्या मृत्यू प्रकरणात कुठलाही घातपात आढळत नाहीयेत, शिवाय तिच्यावरती कुठेही लैंगिक अत्याचार झाल्याच्या खाणाखुणा सापडत नाहीयेत आणि तशा पद्धतीचे सर्व वैद्यकीय अहवाल जे आहेत ते आतापर्यंत आम्हाला प्राप्त झालेले आहेत। मात्र तरी सुद्धा तपास सुरू आहे असं जे काही प्रतिज्ञापत्र आहे ते कोर्टामध्ये दाखल केलेलं आहे। त्यामुळे सतीश सालियान यांनी दाखल केलेली म्हणजे दिशाच्या वडिलांनी दाखल केलेली याचिका ही पूर्णपणे निराधार आहे, त्याच्यातले आरोप निराधार आहेत आणि म्हणून ती फेटाळून लावण्यात यावी असं मुंबई पोलिसांचं म्हणणं आहे। मात्र तरी सुद्धा तपास सुरू असल्यामुळेच काही दिवसांचा अवधी जो आहे तो हायकोर्टानं मुंबई पोलिसांना दिलेला आहे। आणखी 2 आठवड्यानंतर पुन्हा एकदा या प्रकरणात हायकोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। मात्र सातत्यानं सतीश सालियान यांच्या याचिकेच्या माध्यमातून ॲडव्होकेट निलेश ओझा आणि त्यांच्या टीमनं आदित्य ठाकरे त्याचबरोबर इतरांवरती गंभीर अशा स्वरूपाचे आरोप केलेले होते आणि दिशा सालियान हिचा बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली, हा एक मोठा गंभीर आरोप जो आहे तो करण्यात आलेला होता। मात्र मुंबई पोलिसांची नव्यानं स्थापन केलेली जी काही एसआयटी मागच्या 1.5 वर्षापासून तपास करते आहे त्या एसआयटीनं आता हायकोर्टामध्ये हे स्पष्ट केलेलं आहे की या सगळ्या प्रकरणात होत असलेले आरोप हे पूर्णपणे निराधार आहेत आणि त्याच्यामध्ये दिशा सालियांचा कुठेही घातपात झाल्याचा जो काही संशय आहे किंवा तशा पद्धतीचे जे काही पुरावे आहेत ते आढळत नाहीयेत, शिवाय तिच्यावरती बलात्कार झाल्याचा जो काही आरोप सातत्याने केला जातो आहे किंवा याचिकेमध्ये जे काही आरोप आहेत ते सुद्धा पूर्णपणे निराधार आहेत। कारण तशा पद्धतीचे सगळ्या वैद्यकीय चाचण्या आणि वैद्यकीय अहवाल जे आहेत ते आमच्याकडे प्राप्त आहेत, आम्ही अनेकांची चौकशी केलेली आहे, मात्र यामध्ये काहीही आढळून आलेलं नाहीये असं मुंबई पोलीस स्पष्टपणे हायकोर्टामध्ये म्हणताना पाहायला मिळत आहेत। या सगळ्या प्रकरणामध्ये अद्यापही हायकोर्टामध्ये सुनावणी प्रलंबित आहे। मात्र महायुती सरकारनं स्थापन केलेल्या एसआयटीकडून अशा पद्धतीचं स्पष्टीकरण जर हायकोर्टामध्ये दिलं जात असेल तर येत्या काळामध्ये आदित्य ठाकरे यांना क्लीन चिट मिळणार यामध्ये आता जवळपास खात्री पटलेली आहे। त्यामुळे 2 आठवड्यानंतर पुन्हा सुनावणी होत असताना हायकोर्टामध्ये मुंबई पोलीस आपलं म्हणणं काय मांडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच धन्यवाद कृष्णा, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। तर दिशाच्या मृत्यूमागे घातपात नाही असं प्रतिज्ञापत्र एसआयटी कडून आता हायकोर्टात सादर करण्यात आलेले आहे। सतीश सालियान दिशाचे वडील यांनी जी याचिका दाखल केलेली आहे ती योग्य नाहीये, ती फेटाळावी असं सुद्धा म्हणण्यात आलं।